माझं नाव सत्यनारायण मंत्री. मी आयुर्वेदिकचं 9 ते 10 वर्षांनी काम करतोय. भरपूर असे पेशंट आहेत पित्ताचे, ते आज पित्तामुळं भरपूर त्रासात आहेत, भरपूर परेशानीमध्ये आणि भरपूर दवाखाने करूनसुद्धा त्यांना पित्ताना फरक पडत नाही. हे असे पेशंट आहेत. त्यांचं नाव विचारू, त्यांना पित्ताचा काय काय त्रास होता. तुमचं नाव काय? माझं नाव सुजय संतोष गायकवाड. हं की माझं पोट साफ नव्हतं, मला रोज पित्त पडायचं सकाळी सकाळी. हं आंबट पित्त पडत होतं. आंबट पित्त रोज छातीत त्रास होत होता. आता छातीत चमकत होतं चमकत होतं आणि पित्त रोज आंबट पडायचं आंबट पडायचं. आणि त्याच्यामुळे काय काय त्रास होत होता. पोट साफ होत नव्हतं, डोकं दुखायचं, म्हणजे असं फ्रेश वाटत नव्हतं. फ्रेश पण वाटत नव्हतं आणि डोकं जड पडत होतं आणि डोकं दुखायचं आणि छातीत अचानक चमकायचं चमक आणि सकाळी सकाळी आंबट पाणी पडायचं. बरोबर. हे किती दिवसानं विषय होता, किती वर्षानं? 1-2 वर्ष झाले. 2 वर्ष झालं. मग ह्याच्यासाठी काही दवाखाने किंवा काही औषधं गोळ्या घेतल्या? हा, दवाखाने केले याच्या आधी, पण काही काही फरक नाही पडला. फरक नाही पडला. खरं सांगताय? हा, खरंच. बरोबर. कारण आपण ज्याही दवाखान्यात दिले, पैसे दिले आणि त्याचा गुण नाही आला तर नाही आला. बरोबर आहे. मग मंत्री साहेबांनी आयुर्वेदिक औषध देऊन किती दिवस झालं? आता 4 दिवस झाले. 4 दिवस. आता 4 दिवसामध्ये काय फरक वाटतोय तुम्हाला? आता पोट पण साफ होतंय, डोकं नाही दुखत, पित्त सगळं, म्हणजे आता काही त्रास होत नाही मला. म्हणजे आंबट पित्त बाहेर पडायचं बंद झालं, त्याच्यामुळे डोकं दुखायचं बंद झालं आणि चमकायचं पण कमी झालं. बरोबर आहे. बरं, हे आयुर्वेदिक औषध घेण्याच्या अगोदर खरंच विश्वास होता? नाही ना. कारण भरपूर दवाखाने केले आणि गुण आला नाही आणि इथं कमी पैशात गुण 4थ्या दिवशी कळाला होता. हो. बरोबर. आता तुम्हीच सांगताय, खरं बोलताय का खोटं बोलताय? नाही खरंच. बरं, सत्य परिस्थिती बोलताय ना. बरं, असे भरपूर पित्ताचे पेशंट आहेत, त्यांना काय सांगू शकता? हे आयुर्वेदिक औषधावर मंत्री साहेबांवर विश्वास ठेवून घ्यावं का नाही? नाही चांगलं आहे खरंच औषध. मला तर आता फरक पडलाय. म्हणजे अनुभवातून बोलायलात ना तुम्ही, अनुभवातून म्हणूनच प्रश्न टाकतो तुम्हाला. कारण तुमच्यासारखे कितीतरी पेशंट असे भरपूर परेशान आहेत. बरोबर. म्हणजे आयुर्वेदिक घेतल्यामुळे आज तुम्हाला बरं वाटायला, फरक पडायला आणि कंटिन्यू औषध चालू आहे. धन्यवाद. नमस्कार.